नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता राकेश ईश्वरीच्या घराबाहेर CCTV कॅमेरा बसवत असतो. तर एका बाजूला एका कोपऱ्याला CCTV कॅमेरा बसवत असताना त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो की आता या घरावरती मला नजर ठेवता येईल, या घरी कोण येतंय कोण जातंय हे मला कळेल, असं राकेश आता म्हणत असतो आणि तो कॅमेरा सेट करत असतो एका कोपऱ्याला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आणि सुप्रिया यांना आता खूप मोठी ऑर्डर मिळालेली असते मिठाईची. त्याची सगळी तयारी करत असतात, सेटअप वगैरे करत असतात. इथे आता ईश्वरी म्हणत असते की आई, 2 सगळ्यात मोठी टोपं आली आहेत, 2 कढयासुद्धा आल्यात आणि ही 4 मोठी टोपं आलेली आहेत. आपण मागितलेली सगळी मोठी भांडी आलीत आई. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की चला आता काम करायला कसं बरं पडेल ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की चला कॅमेरा बसवून झाला, आता या घरावरती नजर ठेवायला मी मोकळा. कोण येते यांच्या घरामध्ये ते सुद्धा मला कळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता भांडी उचलायला जाणार. तेवढ्यातच राकेश म्हणत असतो की असू द्या 1 मिनिट, मी उचलतो ना ईश्वरीजी, असं राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते की राकेश, अहो तुम्ही खरंच खूप मदत करताय मला, एवढी मदत नका करू. तेव्हा राकेश म्हणत असतो, नाही हे बघा कॅमेरा बसवून झालाय, आता तुम्हाला जी काही मदत हवी असेल ना ती फक्त सांगा. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते, नाही नको, आता फक्त 3 दिवसांमध्ये आमची ऑर्डर कंप्लीट व्हायला हवी. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की इशू, अगं 3 दिवस खूप असतात, उद्याच आपण सकाळी कसक बनवून घेऊया, त्यानंतर पेढे बनवू आणि ज्या दिवशी ऑर्डर असेल ना सकाळी आपण गरमागरम जिलेबी बनवू, म्हणजे त्या कशा व्यवस्थित बनतील. तेव्हा इथे इशू म्हणत असते की ठीक आहे आई, आपण लगेच इथे आता कामाला लागूया. तेव्हा राकेश म्हणत असतो की चला इथे हमाली करण्यापेक्षा इथून आता गेलेलं बरं. तो म्हणतो ठीक आहे तुमचं चालू द्या, तुम्हाला माझी काही मदत लागली तर मला नक्की सांगा, तुम्ही मला फोन केलात तर मी लगेच हजर होईन. तेव्हा राकेश तिथून गेल्यानंतर लगेच इथे ईश्वरीला आकाशचा फोन येतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की ईश्वरी, झाली आहे का सगळी तयारी? तेव्हा ती म्हणते हो आकाश सर, सगळी तयारी झाली आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की ईश्वरी, एक प्रॉब्लेम झाला आहे. ती म्हणते काय झालं सर? तेव्हा आकाश म्हणतो, तुला मी ऑर्डर दिली आहे, पण त्याच्यामध्ये आता तुझं आणि लावण्याचं काही बोलणं झालं का? तुमच्यामध्ये काय वाद झाला आहे? तेव्हा ती म्हणते नाही सर, का काय झालं? तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही काही नाही, आपल्याला जी ऑर्डर 3 दिवसांनी द्यायची होती ना ती ऑर्डर आपल्याला आता 2 दिवसातच द्यायची आहे, म्हणजे परवा ती ऑर्डर आता कंप्लीट करून आपल्याला त्या लोकांना द्यायची आहे. हे सगळं तिने परस्परच ठरवलं, तिने मला काही विचारलेलं नाही आहे. तुला जर जमणार नसेल ना तर मी तिला सांगतो की हे सगळं तू एकटीने का ठरवलंस आणि दादालासुद्धा याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व करतो, दादाला सांगतो काहीतरी करायला, तो 1 दिवस वाढवून देईल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही नको, तुम्ही काही करू नका सर, त्यांनी आधीच आमच्यासाठी खूप काही केले आणि तसंही हे माझ्यासाठी एक चॅलेंज आहे, ते मलाच पूर्ण करायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो कसलं चॅलेंज? तेव्हा ती म्हणते नाही सर, असं काही नाही आहे, पण आता दिवस खूप कमी आहेत ना, आता वेळ खूप कमी आहे, मी आता फोन ठेवते आणि कामाला सुरुवात करते, परवापर्यंत ऑर्डर कंप्लीट होईल सर, नका काळजी करू. तेव्हा सुप्रिया तिचं बोलणं ऐकते आणि तिला धीर देत म्हणते की 2 दिवस खूप झाले, आपण सगळी तयारी अगदी व्यवस्थित करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेश आलेला असतो. राकेश म्हणत असतो की हे काय चाललंय अर्णव, म्हणजे मला असं अंजलीकडून कळलं की तू माझा सत्कार वगैरे करणार आहेस म्हणून एका संस्थेच्या मार्फत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई लगेच सांगितलंस का? तेव्हा अंजली हसायला लागते. तेव्हा अर्णव म्हणतो की जीजू, याच्यामध्ये हरकत काय आहे? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हरकत काही नाही आहे, अरे पण मी एक साधा भोळा गरीब माणूस, मी इथे गरिबांच्या चेहऱ्यावरती फक्त हसू आणण्याचं काम करत असतो, त्यांना थोडा आनंद होईल असं वागत असतो. त्याच्यासाठी मला इथे सत्कार वगैरे करावा किंवा मला पुरस्कार वगैरे मिळावा अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. खरंच याची काही गरज नाही आहे, कारण मी हे जे काही आता समाजकार्य करत असतो हे कुठला तरी मला पुरस्कार मिळावा म्हणून करत असतो असं नाही आहे रे. मला फक्त आनंद मिळावा, गरीब लोकांच्या चेहऱ्यावरती हसू यावं एवढंच मला वाटतं रे, त्याच्यासाठी पुरस्कार कशाला?
तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अहो जावई बापू असं काय करताय तुम्ही? तुम्ही इतकं स्वतःच्या कामाला महत्त्व कमी देता पण समाजकार्याला सगळ्यात जास्त महत्त्व देता, बरोबर की नाही? मग आता तुमच्यासारख्या लोकांची दखल घ्यायला नको का? तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार वगैरे तर केलाच पाहिजे ना. पण आता आम्हाला तसं सांगितलं आहे की तुम्ही काय काम करता, तर तुम्ही समाजकार्य करता, पण कशा पद्धतीचं काम करता ते तर आम्हाला काही माहितीच नाही आहे ना. म्हणून तुम्ही सांगा ना, तुम्ही काय काय काम करता, कसं काम करता ते आम्हाला पण कळू दे. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की मामा, अहो मी काय समाजकार्य करतो, छोट्या मोठ्या लोकांना ज्या काही अडचणी असतील त्या मी सोडवत असतो. आणि हे बघ अर्णव, अरे तूच तर मला डोनेशन वगैरे देतोस की नाही, बरोबर ना? मग खरा सत्कार तर तुझा केला पाहिजे, कारण तू खऱ्या अर्थाने मदत करत असतोस. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, नाही पण आम्हाला असं वाटतं जावई बापू की तुम्हालासुद्धा पुरस्कार मिळायलाच हवा. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही खरंच नको, त्याची काही गरज आहे असं अजिबात मला वाटत नाही. तेव्हा अंजली म्हणत असते, बघितलंत ना, मी आधीच तुम्हाला सांगत होते की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नाही आवडत. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे मामा, तुम्हाला नाही आवडत तर ठीक आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, पण जावई बापू माझंसुद्धा तुमच्याकडे एक काम होतं हो. तुमची काही हरकत नसेल तर आपला ड्रायव्हर, अहो त्याची एक जुनी केस आहे हो ॲक्सिडेंटची, त्याच्यामध्ये बिचारा अडकून पडला आहे. जुनीच केस आहे, पण त्याला तुमच्याकडे पाठवून देऊ का कोर्टामध्ये? कराल का तुम्ही त्याची मदत? तेव्हा अर्णव म्हणतो, हो हो नक्की, तुम्ही त्याला पाठवून द्या ना. ठीक आहे मामा म्हणतात की उद्याच पाठवतो. तेव्हा अंजली म्हणत असते, नाही उद्या नाही, उद्या ते माझ्याबरोबर थांबणार आहेत घरी. उद्या ते घरीच थांबणार आहेत, कुठेही जाणार नाही आहेत. आणि मामा आता तू उद्याच त्यांना काम लावू नकोस हा, नाहीतर ते लगेच जातील कोर्टामध्ये. मला त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आहे, तेव्हा परवा. तेव्हा राकेश म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, परवा पाठवा, ते काम होऊन जाईल. तेव्हा इथे मामा आणि अर्णव हे दोघेजणं शोधून काढत असतात की राकेशचं नेमकं चाललं आहे काय. तेव्हा इथे राकेश आता कॉफी वगैरे पित असताना इथे कान्या नजरेने मामाकडे बघत असतो, अर्णवकडे बघत असतो. आणि राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो, काहीतरी झालं आहे का, यांच्या मनात नक्कीच काहीतरी चाललं आहे. नाहीतर कालपर्यंत साधीभोळी वाटणारी ही सगळी माणसं आज मला इतके प्रश्न विचारतायत. नक्कीच काहीतरी गडबड आहे, यांना माझ्यावरती संशय आला आहे का, असं इकडे आता राकेश म्हणत असतो. त्यानंतर इथे मामा म्हणत असतात की ठीक आहे, जावई बापूंना जर मान्य नसेल ना तर सत्कार वगैरे त्यांना नको आहे तर आपण नाही करायचा, हो की नाही अर्णव? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, हो ना. त्यानंतरला अर्णव राकेशकडे बघत असतो, कारण अर्णवलासुद्धा राकेशच्या या बिहेवियरवरती संशय आलेला असतो. नक्कीच त्याच्या मनामध्ये खूप काही चाललेलं असतं, काहीतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय हे अर्णवला त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच कळत असतं. अर्णवसुद्धा त्याच्याकडे हसून बघत असतो, पण तो मनामध्ये विचार करत असतो की नक्कीच इथे जिजू आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत का, असं त्याला आता सातत्याने वाटत असतं. त्यानंतर इथे आता सकाळ सकाळ सगळी तयारी करण्यात आलेली असते. सगळा सेटअप लावून घेतलेला असतो, भांडी वगैरे सगळी ठेवलेली असतात. सुप्रिया, त्याचबरोबर इथे ईश्वरी, आत्या, नम्रता सगळ्याजणी कामाला लागलेल्या असतात. तेव्हा वसू आत्या म्हणत असते की चला, सगळी तयारी करण्यात आलेली आहे. तेव्हा जयू आत्या म्हणते, चला आरती करून घ्या आणि लवकरच कामाला सुरुवात करा. सुप्रिया म्हणत असते की जयू आत्या, मी काय म्हणते तुम्हाला, 1 मिनटं थांबूया का, मी कुठल्या तरी स्पेशल माणसाला इथे बोलावलं आहे, स्पेशल गेस्ट म्हणून. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, सुप्रिया अगं कुणाला बोलवले आहेस तू? तेव्हा सुप्रिया म्हणते, वंश तो काय आलाच. तेव्हा सगळेजण मागे वळून बघतात तर तिथे दुसरं तिसरं कुणी नाही, तिथे अर्णव आलेला असतो. स्पेशल गेस्ट म्हणून सुप्रियाने अर्णवला तिथे इन्व्हाइट केलेलं असतं. तेव्हा अर्णवला बघितल्यानंतर इथे आता सगळेजण आश्चर्यचकित होतात. तेव्हा नम्रता म्हणत असते की अर्णव सर, ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं, सगळ्यांना आनंद होतो, फक्त जयू आत्याला सोडून तिला काही आनंद होत नाही. तेव्हा इथे अर्णव येत असताना तो इथे आता डोळे मोठे करून ईश्वरीकडे बघत असतो आणि विचारतो, काय काय झालं? ईश्वरीला सुद्धा आता एवढं आवडलेलं नसतं की इथे सुप्रियाने अर्णवला बोलावलेलं असतं. तेव्हा ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं, ती सुद्धा अर्णवकडे बघतच राहते. अर्णव येईपर्यंत इथे ईश्वरी सुप्रियाला म्हणत असते की आई, अर्णव सरांना बोलवायची काय गरज होती? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू गप्प बस, मीच अर्णवला इथे इन्व्हाइट केले, कळलं ना तुला? तेव्हा इथे आता अर्णव आल्यानंतर सगळ्यांना तो हाय म्हणत असतो, नम्रताला, सुप्रियाला, त्याचबरोबर इथे जयू आत्याला. फक्त ईश्वरीकडे काही बघत नाही. तर इथे CCTV कॅमेरा लावलेला असतो,
त्याचा फायदा म्हणजे ईश्वरीच्या घरी नक्की कोण येतं आहे त्याने इथे लावलेला असतो राकेशने. कारण का ज्या ज्या वेळेला तो घरी असतो त्या त्या वेळेला पटकन अर्णवसुद्धा घरी येत असतो आणि मग अर्णव सातत्याने ईश्वरीच्या घरी येत असल्यामुळे कधीतरी तो मला तिथे बघेल आणि मला पकडेल रंगे हात, माझा पचका होईल. आत्तापर्यंत मी जे काही खोटारडेपणा केला आहे, मी जे काही खोटं बोलून कामानिमित्त मी इकडे आहे तिकडे आहे सगळ्यांना सांगत असतो, तर इथे अर्णवला कळलं की मी इथे राहतो आणि ईश्वरी मला राकेशजी म्हणते, तर मात्र माझं काही खरं नाही. आणि त्याच हेतूने त्याने तो CCTV कॅमेरा बसवलेला असतो आणि आपल्या मोबाईलला तो कनेक्ट असतो. मोबाईलवरती बघत असतो आता, तर इथे अर्णव ईश्वरीच्या घरी आलेला असतो. त्यामुळे इथे राकेशला आता खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की अर्णव, बरं झालं तू इथे आलास. तेव्हा जयू आत्या म्हणते, अगं मग सांगायचं तरी ना की तू बाहेरच्या लोकांना बोलावतेस. जर मला माहिती असतं तर मी आपल्या जवळच्या माणसांना बोलावलं असतं ना, राकेशजी वगैरे सुद्धा आले असते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की काकू मी काय म्हणतो, झालं असेल तर चला आपण सुरुवात करूया पूजेला. तेव्हा जयू आत्या म्हणते, हो चला चला आपण लगेचच पूजेला सुरुवात करूया. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे काय सेटअप तर खूप छान आहे, सगळी तयारीसुद्धा छान केली आहे तुम्ही, मग ऑर्डर का तुम्ही आधी कॅन्सल केलीत? हो की नाही, ऑर्डर कॅन्सल कशाला करायची, की आपला ॲटिट्यूड दाखवायचा आहे म्हणून कुठेही दाखवायचा. ऑर्डर कॅन्सल कशाला करायची की कॉन्फिडंट नाही आहे स्वतःवरती. कॉन्फिडन्स नसल्यावरती अशी माणसं वागतात की विश्वास नाही आहे स्वतःच्या बनवण्यावरती. तेव्हा इथे आता अर्णव हे सगळं ईश्वरीला ऐकवत असतो. ईश्वरी म्हणत असते की बघितलंच नाही सर, आल्या आल्या तुम्ही मला टोमणे मारताय ना, ते कळतायत मलाच तुम्ही टोमणे देताय ना. तेव्हा अर्णव म्हणतो, कशाला, मी का तुला टोमणे देऊ, मी खरंच बोलतोय. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं तो टोमणे कुठे देतोय, तो फक्त म्हणतोय की तयारी तर सगळी छान केली, मग ऑर्डर कशाला इथे नाकारायची. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, तुमचं जर आता टोमणे वगैरे मारून झाले असतील ना, तर चला आपण कामाला सुरुवात करूया. कारण माझ्याकडे ना तेवढा वेळ आहे तुमच्याजवळ वाद घालायला ना, माझ्याकडे तेवढी एनर्जी आहे, कारण मला माझी सगळी एनर्जी कामामध्ये लावायची आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो ना, मग कुणी सांगितलं माझ्याबरोबर वाद घालायला, नको घालूस ना. मी पण तुझ्याजवळ इथे काही भांडायला नाही आलो आहे. मी सिंदोर, मी सुद्धा इथे कार्यक्रमाला चालू आहे. तेव्हा इथे आता वसू आत्या म्हणत असते की चल सुप्रिया चल, आपल्याला आता इथे पूजा करायची आहे आणि कामाला सुरुवातसुद्धा झाला असेल तर आता पूजा करून घ्या. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो मी लगेचच सुरुवात करते. आणि इथे सुप्रिया आता शेगडीची सगळ्या पूजा वगैरे करत असते. एवढी मोठी ऑर्डर मिळालेली असते, कामाला सुरुवात झालेली असते, सगळेजण आनंदी असतात. आता इथूनच त्यांची सुरुवात झालेली असते, तर सगळी सुरुवात व्यवस्थित व्हायला हवी. पहिली छोटी ऑर्डर असली तरी व्यवस्थित व्हायला हवी, ही सगळ्यांची इच्छा असते. तेव्हा इथे सगळेजण आता मनापासून इथे पूजा करत असतात. ईश्वरी यांनी आता हात जोडलेले असतात. अर्णवने हाताची घडी घातलेली असते. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघते आणि त्याला खुणावते आणि म्हणते, हाताची घडी घालायची आहे. तेव्हा इथे अर्णवसुद्धा तिच्या हातांकडे बघतो आणि लगेचच हाताची घडी करतो. तेव्हा इथे ईश्वरी त्याला खुणावते आणि म्हणते की हात जोडायचे आहेत. तेव्हा अर्णव हात जोडतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघून हसायला लागते. तिला खूप आवडतं की इथे अर्णव तिचं सगळं आता ऐकत असतो. त्यानंतर सुप्रिया पूजा वगैरे करत असते. इथे सगळ्यांना हळदी कुंकू लावणं असू दे, फुलं ठेवणं असू दे, ते अगदी बरोबर करते. आणि मग म्हणते की अर्णव हे घे, हा नारळ घे, हा नारळ तू आता इथे उजव, मग आम्ही कामाला सुरुवात करू. तेव्हा तो म्हणत असतो, काकू मी. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो तूच, धर घे, हा नारळ तू आता वाढव. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्णव तिच्या हातातून तो नारळ घेतो आणि तो ईश्वरीला देतो. ईश्वरीला म्हणतो की मी सिंदोर, हा नारळ घे आणि हा तू वाढव. ती म्हणते की सर मी कशाला, तुम्ही करा ना. तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरी अगं तुला एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे की नाही, बरोबर ना, ही ऑर्डर तू तुझ्या टॅलेंटवरती मिळवली आहेस. आणि हे बघ, कुठलीही सुरुवात आहे ना लहानापासूनच सुरुवात होते, पण आपल्याला आता ते मोठं करायचं आहे. ही तुझी सुरुवात आहे, त्याच्यामुळे आता तुझ्यामुळे ही ऑर्डर मिळाली आहे की नाही, मग तू हा नारळ वाढवायचा. तेव्हा ती म्हणते की हो सर ठीक आहे. तेव्हा इथे ईश्वरी तो नारळ घेते आणि दगडावरती जोरात आता आपटते आणि मग सगळीकडे ते पाणी वगैरे उडवते. त्यानंतरला इथे सगळी तयारी व्यवस्थित होते. तर इथे प्रेक्षकांनो नारळाची एक वाटी ती शेगडीवरती ठेवते, दुसरी वाटी दुसऱ्या शेगडीवरती ठेवते. अशा पद्धतीने तिने आता नारळ वाढवलेला असतो. सगळी तयारी झालेली असते.
तेव्हा इथे अर्णव, ईश्वरी, इथे जयू आत्या असू दे, नम्रता असू दे, सुप्रिया असू दे, सगळेजण आता इथे हात जोडून प्रार्थना करत असतात की कामाला सुरुवात केली जाणार आहे, सुरुवात चांगली होऊ दे आणि त्याचा एंडसुद्धा चांगलाच होऊ दे असं ईश्वरी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी मनापासून ही सगळी पूजा करते. त्याच्यामुळे अर्णवला छानच वाटतं. अर्णवला खूप आनंद झालेला असतो. त्याचा आनंद ईश्वरीच्या आनंदामध्येच आहे असं जणू काही आता त्याच्याकडे बघून वाटतं. त्याच्यानंतरला इथे जयू आत्या म्हणत असते की चला आता सुरुवात करूया. सुप्रिया तुम्ही इथलं बघा, आतली सगळी तयारी आता मी बघते. तेव्हा आता जयू आत्या किचनमध्ये निघून जाते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की चला आता आपण इथे लवकरात लवकर सुरुवात करूया. आपली ऑर्डर ही 2 दिवसांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तुम्हाला ऑल द बेस्ट, चांगलं काम करा आणि हे काम अगदी व्यवस्थित होईल असंच मला वाटते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की अर्णव, एक काम होतं रे तुझ्याकडे. तेव्हा अर्णव म्हणतो तुम्ही फक्त सांगा, तुम्हाला कसलीही गरज लागेल ना तुम्ही मला सांगा, तुम्हाला जे हवं ते सगळं मी इथे उपलब्ध करून देईन. तेव्हा सुप्रिया म्हणते नाही, त्याची काही गरज नाही आहे, फक्त आम्हाला 1 दिवस वाढवून मिळाला असता तर. तेव्हा अर्णव म्हणतो काय 1 दिवस? तेव्हा ईश्वरी तिला बोलूनच देत नाही. ईश्वरी म्हणत असते आई अगं कशाला उगाच, नाही नाही काही नाही सर, आम्ही सगळं काही मॅनेज करू, आता आम्हाला कसलीच गरज नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, अगं तू काय मध्येच ओरडतेस, काकूंना काय बोलायचं आहे ते तरी बोलू दे ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की बोला काकू. तेव्हा सुप्रिया म्हणते नाही काही नाही, 2 दिवसांमध्ये सगळी ऑर्डर कंप्लीट होईल. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मला आता निघायला हवं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते अरे असं कसं, चहा कॉफी काहीतरी घेऊन जा. तेव्हा नम्रता म्हणते अर्णव सर मी तुमच्यासाठी कॉफी करते. तेव्हा अर्णव म्हणतो नाही कॉफी नको, काकूंच्या हातचा मला चहा चालेल. तेव्हा सुप्रिया म्हणते हो चालेल, मी लगेच तुझ्यासाठी चहा करून आणते, चहा घ्या आणि मगच जा. त्यानंतरला इथे आता सुप्रिया, नम्रता गेल्यानंतर इथे ईश्वरी म्हणत असते की सर तुम्ही आल्या आल्या मला टोमणे मारायला लागलात. सर मला असं वाटलं होतं की आज माझ्या कामाला नवीन सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे शांततेमध्ये आनंदामध्ये माझी ही सुरुवात होईल असं वाटलं होतं सर मला. आणि तुम्ही काय केलं, तुम्ही आल्या आल्या मला टोमणे दिलेत आणि आजचा दिवस माझा जो चांगला दिवस होता ना तो तुम्ही खूपच जास्त इथे दुःखी कष्टी करून ठेवलात, मला नाराज केलं सर तुम्ही. हे सगळं करून तुम्हाला काय मिळतं सर, आनंद मिळतो का? तेव्हा अर्णव म्हणत असतो की बास झालं मी सिंदूर, अगं किती बोलतेस, नुसती बडबड बडबड बडबड, मी तुला काही बोललोय का? तेव्हा ईश्वरी म्हणते नाही. मग अर्णव म्हणतो मग तुझी बडबड का चालली? तेव्हा ईश्वरी गप्प बसते आणि मध्येच लगेच हसायला लागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश आता आपल्या मनामध्ये म्हणत असतो की अच्छा म्हणजे इथे आता मेहुणे साहेब जेव्हा वाटतं तेव्हा मिस इंदौर हिच्या घरी येत असतात, तर माझ्या ईश्वरीच्या घरी, माझ्या इथे आता इंदोरी जिलेबीच्या घरी जेव्हा हवं तेव्हा इथे आता सालेसाहेब यायला लागलेत. मग आता बरं झालं मी हा कॅमेरा बसवून घेतला, कारण ते जेव्हा जेव्हा येतील ना, अर्णव जेव्हा जेव्हा तिथे येईल तेव्हा तेव्हा मला कळेल आणि तिथून गायब होता येईल. बरं झालं आता मी इकडे आलो आहे, नाहीतर अर्णव जर तिथे आला असता तर माझी पंचाईत झाली असती आणि जर मी तिथे असतो तर कदाचित मला पण बोलावलं असतं आणि मला जाताही आलं नसतं. त्यानंतर इथे राकेशला कळलेलं असतं की अर्णव ईश्वरीकडे आला आहे, त्याच्यामुळे आता काहीतरी बंदोबस्त करायला हवा असं राकेश म्हणत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, मी काय म्हणतोय, आता ही तुझी सुरुवात आहे, ही सुरुवात तुझी चांगली झाली ना, पुढे होऊन आता तुमचा हाच बिझनेस ना खूप मोठा होणार आहे. सात्विकचं काय होतं, सात्विक फॅशनसुद्धा अगदी छोट्यापासून सुरुवात झाला होता आणि आता तो एक ब्रँड आहे. तेव्हा कुठल्याही कामाची सुरुवात ही छोट्यापासूनच सुरुवात होते, पण त्याला मोठं कसं करायचं ते आपल्याकडे असतं आणि मला माहिती आहे तू हे नक्की करशील. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो सर, प्रयत्न तर मी नक्कीच करेन. आधी ही जी चॅलेंज घेतले ना मी, हे जे काम घेतले ते फक्त मला 2 दिवसांमध्ये आणि छान पूर्ण करायचं आहे असं ईश्वरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्याला कळतं की अर्णव ईश्वरीच्या घरी गेलाय. तेव्हा लावण्या कन्फर्म करत असते, ती म्हणत असते काय अर्णव यार त्या ईश्वरीच्या घरी गेलाय, कन्फर्म न्यूज आहे ना? हे बघा फक्त एक काम करा की तिथे काय काय चाललं आहे ना ते मला फक्त कळू द्या. तेव्हा इथे आकाश येतो
आकाश आल्यानंतर तो म्हणत असतो की लावण्या, आणि लावण्या आता आकाशकडे बघून घाबरते. तिला असं वाटतं की याने माझं काही बोलणं ऐकलं की काय, की मी अर्णववरती नजर ठेवून आहे, त्या ईश्वरीवरती नजर ठेवून आहे, हे कळलं की काय. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते की नम्रता, अगं ड्रायफ्रूट्स खाऊ नको जास्त. तेव्हा नम्रता म्हणत असते, आत्या काही काय बोलतेस, मी कुठे इथे ड्रायफ्रूट्स खाते. त्यानंतर इथे लावण्या म्हणत असते, आकाश काय बोलतोयस तू. तेव्हा आकाश म्हणत असतो की लावण्या, इथे आता ईश्वरीला मी ऑर्डर दिली होती आणि ती ऑर्डर आहे ना, ती 3 दिवसांमध्ये कंप्लीट करायची होती. ती ऑर्डर तुला 2 दिवसांमध्ये का हवं आहे. तू एवढ्या लवकर का हा डिसिजन घेतलास, आणि ही जबाबदारी दादाने मला दिली होती ना, त्याच्यामध्ये तू का इन्व्हॉल्व झालीस आणि परस्पर निर्णय घेऊन ते सगळ्या स्टाफला सांगून तू इथे मोकळीसुद्धा झालीस. माझ्याशी बोलणं तुला गरजेचं वाटलं नाही का. हे बघ, मी आहे ना, याच्या विरोधामध्ये तुला जाब विचारू शकतो. तू परस्पर डिसिजन का घेतलास म्हणून मी तुला इथे जाब विचारून दादालासुद्धा सांगू शकतो, पण मी असं काही केलेलं नाही आहे. मला असं वाटतं आहे की हे सगळं करण्यामागे, ईश्वरीच्या मागे तुझा काही पर्सनल अजेंडा तर नाही आहे ना. मी फक्त तुला एवढंच सांगेन लावण्या, की या सगळ्यापासून आहे ना लांब राहतो, बरोबर ना. ईश्वरीला विनाकारण त्रास द्यायचा आहे म्हणून देऊ नकोस, आणि परस्पर डिसिजन घेण्याच्या आधी मला विचारत जा, कारण जबाबदारी मला दिली होती. तेव्हा लावण्या म्हणते, आकाश हे बघ, आता लवकरच आपले 2 फॅमिलीज एकत्र येणार आहेत, बरोबर ना. आपण फॅमिली होणार आहोत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आपण फॅमिलीज होणार आहोत, टीम नाही. त्याच्यामुळे मी इथे आता जर टीम म्हणशील ना, तर मी दादाच्या बाजूने आहे. मला त्याच्याबरोबर काम करायला जास्त आवडेल, तुझ्याबरोबर नाही, कळलं ना. त्याच्यामुळे परत असे एकाएकी डिसिजन घेत जाऊ नकोस. त्यानंतर आकाश गेल्यानंतर इथे लावण्या म्हणत असते की पुअर आकाश, अरे मी आहे ना, माझ्या रस्त्यामध्ये येणाऱ्याला प्रत्येकाला बाजूला करते. इथे मामीला सांगून तुलासुद्धा बाजूला करेन. तू माझी प्रॉब्लेम नाहीच आहेस रे आकाश. माझी प्रॉब्लेम आहे ती ईश्वरी देसाई. तिला तर मी धडा बरोबर शिकवणार. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, लावण्याने एका माणसाला पैसे दिलेले असतात. तिने आता ईश्वरीने तयार केलेली सगळी ऑर्डर खराब करायला सांगितलेली असते. तेव्हा सगळ्या ऑर्डरवरती इथे पेट्रोल टाकलेलं असतं. तेव्हा नम्रता म्हणते, इशू अगं तुला रॉकेलसारखा वास येतोय का. म्हणून सगळेजण बाहेर बघायला येतात. तर लावण्याच्या सांगण्यावरून त्या माणसाने आता सगळ्या बॉक्सवरती इथे आता पेट्रोल टाकलेलं असतं, आणि त्यामुळे सगळी ऑर्डर आता खराब झालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, अगं लवकर इकडे या. आत्या, ताई लवकर इकडे या. हे बघा, इथे आता सगळी ऑर्डर खराब झाली, सगळीकडे पेट्रोल आहे. हे सगळं कुणी केलं असेल. आता आपण ही ऑर्डर कशी काय कंप्लीट करायची, असं नम्रता म्हणते. आणि सगळेजण आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण सगळी ऑर्डर खराब झालेली असते.